नाशिक जिल्ह्यात 3 जणांना मंत्रिपद देण्यात आलं असून पालकमंत्री कोण होणार याबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। राष्ट्रवादीकडनं माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत। यवतमाळमध्येही पालकमंत्री कोण होणार यासाठी रस्सीखेच सुरू आहे। शिवसेनेचे नेते संजय राठोड आणि भाजपचे नेते अशोक उईके यांनी पालकमंत्री पदावर दावा केला आहे। सत्तेत येऊन 3 आठवडे झालेत, मात्र अजूनही खाते वाटप झालेलं नाही अशी टीका सुप्रिया सुळेंनी केलेली आहे। महाराष्ट्रात असं का होतंय हे राज्याला न शोभणारं आणि अस्वस्थ करणारं आहे असं सुळे यांनी म्हटलंय। संजय राऊतांनी खाते वाटपावरनं महायुतीवर टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांकडे कोणती खाती आहेत हे ते सांगू शकत नाहीत। अजित पवारांकडे अर्थ खाता आहे का हे त्यांना माहीत नाही, तर एकनाथ शिंदेंची सगळीच बोंब आहे अशी टीका राऊतांनी केली आहे। संजय राठोडांविरोधातील माझी लढाई सुरूच राहणार असल्याचं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलंय। तर पूजा चव्हाण प्रकरणात राठोडांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट का दिली असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। मंत्रिपद न दिल्यामुळे मी नाराज नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांनी दिली आहे। नवीन रक्ताला वाव द्यायलाच पाहिजे असं म्हणत केसरकरांनी नव्या मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र सरकारमध्ये पहिल्यांदाच ओबीसी नेत्यांना जास्त मंत्रिपदं मिळाली आहेत। फडणवीस सरकारमध्ये 17 ओबीसी नेते आहेत, तर 15 मराठा नेते आहेत। मंत्रिपदी ओबीसी नेत्यांची वर्णी लागल्यामुळे ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी फडणवीस सरकारचं अभिनंदन केलं आणि आभारही मानले। मंत्रिमंडळामध्ये नितेश राणेंना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालंय, त्यामुळे नितेश राणेंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व वरिष्ठांचे आभार मानलेत। तर कोकण महाराष्ट्र आणि हिंदू समाजाचं संरक्षण करणार, दिलेली जबाबदारी पूर्ण करणार असंही नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। मंत्रिमंडळात शिवेंद्रराजे भोसले यांची वर्णी लागली आहे, त्यामुळे कामाच्या माध्यमातून जबाबदारी पूर्ण करणार असल्याचं शिवेंद्रराजेंनी म्हटलंय। तर शिवेंद्रराजेंच्या मंत्रिपदामुळे उदयनराजे फार आनंदी असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं। धुळे जिल्ह्याला जयकुमार रावल यांच्या रूपानं मंत्रिपद मिळालं आहे, मात्र आता जिल्ह्याच्या विकासासाठी रावल यांच्याकडे पालकमंत्रीपद दिलं जावं अशी मागणी होती आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे। राज्य मंत्रिमंडळात यवतमाळमध्ये 3 मंत्रिपदं मिळाली आहेत, त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला। मंत्रिपदासाठी महायुतीमधील 3ही घटक पक्षांना संधी मिळाली आहे। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। जातीय राजकारणामुळे भुजबळांना वगळलं असं राऊत म्हणाले आहेत। तर भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडली, त्यामुळे आपापल्या कर्माची फळं भोगतायत अशी टीका देखील त्यांनी केली आहे। मंत्रिपद न मिळालेल्यांवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हे पक्षांतर्गत राजकारणाचे बळी ठरलेत असं दानवेंनी म्हटलं। भुजबळ आणि इतर ज्येष्ठ मंत्रिमंडळात नाहीत, जे मंत्रिमंडळात आहेत त्यांना मनासारखी खाती मिळवू असंही त्यांनी म्हटलं। मंत्रिपद न मिळाल्याने वळसे पाटील नाराज असल्याची चर्चा होती, त्यावर वळसे पाटलांना विचारलं असता नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलंय। भुजबळ मोठे नेते आहेत, ते नाराज होऊ शकतात असंही वळसे पाटलांनी स्पष्ट केलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवस पुणे दौऱ्यावर आहेत। आज संध्याकाळी ते मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलंय। यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पोलिसांनी पुतळा काढून घेतल्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे। पंढरपूर पंचायत समिती समोर दिव्यांगांच्या समस्यांना घेऊन प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। दिव्यांग नागरिकांकडे पंचायत समिती अधिकारी दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ अंगावर रॉकेल ओतून आंदोलन केलं। अधिकारी 5% निधी सुद्धा खर्च न करता त्याचा अपहार करतात, तर 3 डिसेंबरला दिव्यांग दिवस साजरा करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला। नाशकात मार्शल ग्रुपने आंदोलन केलं आहे। परभणीमध्ये पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ शेकडो समाज बांधवांनी रास्ता रोको केला। या प्रकरणी कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशाराच आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। सोलापुरात परभणी घटनेच्या निषेधार्थ माथाडी कामगारांनी आंदोलन केलं आहे।
न्यायालयीन कोठडीत मृत पावलेल्या सूर्यवंशीला न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन केलं। बीडमधल्या माजल गावात सर्वपक्षीय संघटनेनं बंदची हाक दिली आहे। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ माजलगावमध्ये कडकडीत बंद असणार आहे, तर सर्व व्यापारी बांधवांनी या बंदला सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे। पुण्यातल्या शिरूरमध्ये दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे। यामध्ये दुचाकीवरच्या महिलेचा मृत्यू झाला। महिलेच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला। सुप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन झालंय। अमेरिकेत उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय। वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी कलाविश्वाचा ताल चुकला असं त्यांनी उस्तादांविषयी बोलताना म्हटलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे। झाकीर हुसेन हे तबल्यातले तालयोगी होते असं राज ठाकरेंनी म्हटलंय। पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये कीर्तनकार सुरेश महाराज साठेंचं वयाच्या 62व्या वर्षी निधन झालं। हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली आहे। गेली 20 वर्ष ते संतराज महाराज देवस्थानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते। 31 मार्च 2026 पर्यंत छत्तीसगडमधनं नक्षलवादाचं पूर्णपणे उच्चाटन करण्यास केंद्र सरकार आणि छत्तीसगड राज्य सरकार कटिबद्ध आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी म्हटलं। छत्तीसगड नक्षलवादाच्या धोक्यापासून मुक्त झालं तर संपूर्ण देश धोक्यापासून मुक्त होईल असंही शहांनी म्हटलंय। अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यात शेतकऱ्यांना मुदत संपलेल्या कीटकनाशक औषधांचा पुरवठा केला गेला। कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेतली आहे। मुदत संपलेल्या औषधं पुरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये 100 रुपयांसाठी मित्रानंच मित्राची हत्या केली आहे। उसने दिलेले 100 रुपये परत मागितल्यामुळे आरोपीनं मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केलाय। पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरात राहणाऱ्या IT कर्मचाऱ्यांची 71 लाखांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्यानं ही फसवणूक झाली। या प्रकरणी पोलिसांनी रशियन तरुणाला अटक केली। कोरेगाव भीमामध्ये 207वा शौर्य दिन साजरा होतोय। परभणी घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आहे। त्यासाठी भीमा विजय स्तंभ परिसरातील सर्व अधिकारी आणि पोलीस प्रशासन सज्ज झालं। येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये तसंच शौर्य दिन निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी सर्व खबरदारी घेतली जाते। इतर शहरांच्या तुलनेत मुंबईमध्ये वाहतूक कोंडीचं प्रमाण कमी आहे। त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मुंबईत वाहनं वेगानं पुढे सरकतात असं मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी म्हटलंय। मुंबईच्या सायन्स स्थानकाबाहेरील पूल पाडण्याचं काम सुरू आहे। या पुलाला जोडणाऱ्या रस्त्यांची उंची पुलाच्या उंचीच्या समप्रमाणात करण्यात येणार आहे। त्यामुळे लाल बहादूर शास्त्री मार्ग, नरेश माने चौक इथे येणारी वाहतूक पुढील 6 महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे। महारेरानं 11,000 गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर अशा काही शहरांचा समावेश आहे। 30 दिवसात अपेक्षित प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। मुंबई मनपाच्या 24 प्रशासकीय विभागात स्वच्छता मोहीम राबवली गेली। यामध्ये एकाच दिवसात 304 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन झालं, तर 52 किलोमीटर लांबीचे रस्ते देखील स्वच्छ केले गेले। मोहोळचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार यांच्या गुन्हे अन्वेषण पथकाला बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड देण्यात आलेला आहे। मोहोळ बस स्थानकातनं पकडलेल्या 2 महिला आरोपींकडून 11 गुन्हे उघडकीस आले। त्यांच्याकडनं तब्बल 260 ग्रॅम सोनं जप्त केलं। या प्रकरणाच्या कौशल्यपूर्ण तपासासाठी हा बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड देण्यात आला आहे। पुणे एसटी विभागात नव्या 134 ई बसेस दाखल होणार आहेत। लालपरी गाड्यांची संख्या कमी करून नव्या इलेक्ट्रिक बसेसची मागणी केली आहे। डिझेलमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदीवर अधिक भर दिला जातोय। नाताळ निमित्त वसईमध्ये ख्रिसमस कार्निवलची धूम पाहायला मिळते। वसईतील भुई गावात ख्रिसमस कार्निवलला चांगला प्रतिसाद मिळतो आहे। उंट, घोडा, सांता क्लॉज या कार्निवलचं आकर्षण ठरलेले आहे।